कवी संदीप खरेंच्या या कवितेप्रमाणेच हा पाऊस म्हणजे जणू एक सोहळाच. आपल्या सर्वांचा अगदी आवडता ऋतू म्हणजे हा पावसाळा. कारण ह्या ऋतूमध्ये निसर्गाने सृष्टीवर मुक्त हस्ताने उधळण केल्यामुळे तिचं सौंदर्य अगदी खुलून आलेलं असतं. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर घेत आपल्याला बेभान होऊन हिंडता येतं. डोंगर कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांना अगदी डोळे भरून पाहता येतं. फेसाळलेल्या खळाळणाऱ्या नदीच्या पात्रात थंडगार पाण्यात पाय सोडून बसता येतं. गरमागरम कांदा भजी आणि वाफाळणाऱ्या चहाचे घोट घेत धुक्याने वेढलेल्या डोंगर माथ्यांना न्याहाळता येतं. मुंबईवरून कोलाड मार्गे ताम्हिणी घाटातून पुण्याकडे निघालं की वाटेत हा टाटा पॉवरच्या डोंगरवाडी गावाकडे जाणारा फाटा लागतो आणि इथूनच सुरू होतो आपला मिल्कीबार वॉटरफॉलचा ट्रेक. आकाशातून जमिनीवर उतरलेले ढग, दाटलेलं धुकं आणि पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असताना चिंब भिजायचं असेल तर आपली पावलं आपोआप अशा धबधब्यांकडे वळतात. या काळात बहरलेला निसर्ग आणि वृक्षवेलींनी नटलेल्या हिरव्यागार निसर्गाचे वर्णन करायला अगदी शब्दही अपुरे पडतात. समोरच हा भिरा धरणाचा नयनरम्य देखावा मन अगदी प्रसन्न करतो. दरीमध्ये हा सागर धबधबा अविरतपणे कोसळत असतो. इतक्यात एखादी पावसाची सहर येते आणि सभोवतालचं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. सरळसोट जाणारी पायवाट मध्येच डाव्या बाजूला एका झाडीत घुसते आणि पुढे चालू होते ही तीव्र उताराची घसाऱ्याची वाट. हिरवीगार दाट झाडी, पक्ष्यांची किलबिल आणि वाहणारे हे लहान मोठे झरे पाहताना हा तीव्र उतार जाणवतच नाही. जर पायात चांगल्या ग्रिपचे शूज नसतील तर तुमची घसरगुंडी झालीच समजा. या धबधब्यांच्या ट्रेकचं एक बरं असतं, कारण बहुतेक ठिकाणी आपल्याला डोंगर चढायच्या ऐवजी डोंगर उतरून जायचे असते. तास दीड तासाची पायपीट या ओढ्यापाशी येऊन थांबली. इथून डावीकडची वाट देवकुंड धबधब्याच्या वरच्या भागातील कुंडांकडे जाते, तर उजवीकडील वाट मिल्कीबार धबधब्याकडे जाते. पावसाची रिमझिम सुरूच होती आणि त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रवाहाला वेग आलेला होता. लहान मोठ्या खडकांनी या खळाळणाऱ्या पाण्याची वाट अडवल्यामुळे ओढ्यात अनेक लहान मोठे धबधबे तयार झाले होते. त्याचा रौद्र पण मनाला शांती देणारा आवाज आणि हे पांढरे शुभ्र फेसाळणारे पाणी पाहून काहींना इथे ध्यान करण्याची इच्छा झाली. काही मंडळी तर ओढ्यात बसून छान मॅगी बनवण्याचा आनंद घेत होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रवाहाला जोर होता. शरीराचा तोल सांभाळत ओढा पार करणे म्हणजे एक कसरत होती. पायाखालून निसटणारे दगडगोटे, लहान मोठे खड्डे यातून पडत धडपडत आपल्या मित्रमैत्रिणींना आधार देत पाण्यातून मार्ग काढणे यात एक वेगळाच आनंद असतो. या थंडगार पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने एक वेगळीच ऊर्जा मिळते. मिल्कीबार धबधब्याच्या आधी हा आणखीन एक नितांत सुंदर धबधबा आहे. काही लोक याला प्लस व्हॅली धबधबा असे म्हणतात. याचे नक्की नाव मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी खाली कातळावर आपटून क्रिकेटच्या हॅटसारखा आकार तयार होत होता.
त्या पाण्याचे तुषार अंगावर घेत त्या डोहात डुंबायचा मोह होत होता. इथून 10च मिनिटावर हा मिल्कीबार धबधबा आहे. उंच कड्यांवरून झेपावत पाण्याचा पांढरा शुभ्र प्रवाह थेट खाली कोसळत होता. त्याची सरळसोट धार एखाद्या पांढऱ्या रंगाच्या चॉकलेट बारसारखी दिसत होती. म्हणून कदाचित ह्याला मिल्कीबार हे नाव पडले असावे. गेल्या काही वर्षात सोशल मीडियामुळे देवकुंड धबधबा अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. पण देवकुंडसारखेच रिंग वॉटरफॉल, मिल्कीबार वॉटरफॉल असे अनेक लहान मोठे सुंदर धबधबे ह्या भागात आहेत हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे. देवकुंड इतकी प्रसिद्धी या धबधब्यांना न मिळाल्यामुळे इथे अजून तितकीशी गर्दी नाही. मिल्कीबार धबधब्याचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आजचा आमचा मुक्काम होता सह्याद्रीच्या कुशीतल्या भिरा धरणाजवळच्या एका छोट्याशा गावामध्ये. पुढच्या भागात भेटूयात देवकुंड धबधब्याला.